श्री स्वामी समर्थ. तर बघा हे दिसत असेल तुम्हाला ट्रॉफी आणि अंधार अंधार. तर बघा आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. बघा तुम्हाला दिसत आहे हे सगळ्या ज्या ट्रॉफी दिसत आहे, हा हॉस्पिटलमधल्या त्या डॉक्टरच्या आहे. तो कबड्डी चॅम्पियन आहे त्याच्या. तर मी तर ह्या थोडक्यात घेतल्या होत्या, त्याच्या पूर्ण दवाखान्यामध्ये ठेवून होत्या, पण मला थोडासाच व्हिडिओ घ्यायला भेटला. त्यानंतर आम्ही दवाखाना वगैरे केला आणि तिथून गेलो मंचुरियन खायला. बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तिथं गेलो मंचुरियन खाल्ले, नूडल्स खाल्ले आणि तिथून मग घरी गेलो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला. हे बघा दुसऱ्या दिवशी असं काहीसं असतं. आईच्या घरामध्ये गरमी होते आणि रात्रभर पण कूलर चालू राहते, म्हणून सकाळी थोडा वेळ डुगूला साडीच्या झोडीमध्ये टाकतो. मागे घराच्या झाडं लावून आहे, तर तिथं पारणा बांधून आहे, तर तिथं तर बघा त्याचं कसं झोपणं आहे, कसा तो झोपतो आणि या झोडीमध्ये मस्त धिंगामस्ती करतो. आणि बघा हे आईच्या घरचे काही खास झाडं आणि हे मोकळं वातावरण. बघा मेन हे आंब्याचं झाड आणि माझ्या आईच्या घरी सगळे झाड डबल आहे. हे आंब्याचं झाड समोर पण आहे आणि याच्यापेक्षा मोठं समोर आहे आणि मागं हे छोटं आहे. आणि बघा हिरवं आपलं निंबाचं आणि असं वातावरण होतं. आता वातावरण मी ते आलं तेव्हा तुम्हाला सारखंच दाखवत आहे. आणि हे कडीपत्त्याचं झाड, याला छाटलं मस्त गोल गोल. आता ह्या मस्त गोल गोल याला कडीपत्ता सुटला आणि मस्त वास पण येतो ह्या कडीपत्त्याची, वास येतो ह्या कडीपत्त्याची. आणि बघा ते दुसरं म्हणजे हे चाप्याचं आणि निंबाचं झाड एकातच आहे, दोनही पण झाडे. चाप्याचं झाड समोर पण आहे आणि इथं पण एक छोटंसं लावलं होतं, आता त्याची वाढ झाली, ते पण मोठं झालं. आता हे सर्व झाडं माझं लग्न व्हायच्या अगोदरचेच आहे, मी असताना लावलेले झाडं आहे. आणि बघा याला मस्त छान असे निंब लागते आहे. आणि आमच्या घरचे निंब सगळेच जण नेते, कारण वार्डामध्ये आमचं शेक झाड आहे, खूप मोठं होतं, पण आता याला छाटलं बघा. आणि सावली यासाठी म्हणून हे असे करंजीचे असे भरपूर हिरवे हिरवे सुंदर सुंदर घराभोवताल झाडं आहे. आणि झाडाशिवाय खरंच घराला शान नाही. आणि बघा आणि अशी मस्त हवा पण राहते आणि लाईन नसतं, आपण या झाडामध्ये बसू पण शकतो. आता मी या झाडाचा सर्व व्हिडिओ घेतो, कामं करेपर्यंत डुगू उठला होता बघा. आणि तर उठून एकटाच जोडीमध्ये खेळत होता, त्याच्या अशा मजा मस्त्या चालू होत्या झोडीमध्ये. बघा कसा करतो ह्या जोडीमध्ये. पण मला ह्या जोडीमध्ये तो सेफ वाटतो, कारण त्याचं बिलकुल पळाचं कशाचं भेव नाही आहे. बिलकुलच ह्या जोडीमध्ये मला भीती वाटत नाही. मस्त तो खेळतो बघा, त्याच्या कशा मस्त धिंग्या मस्त्या चालू आहे. इथं आडवा होतो, उभा होतो, कसाही होतो आणि मस्त रांगतो, सरपटतो. म्हणून मला ही जोडी त्यासाठी चांगली वाटते. आता आम्ही आमच्या नवीन घरी पण अशीच बांधीन, पाडणा काही बांधीन नाही. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कसा हा मस्त धिंगा मस्त्या करून राहिला आणि त्याला पकडून उभा पण होतो आणि माझ्याकडे बघत जातो कॅमेऱ्याकडे. आणि खरंच माझा डुगू आता खूप हुशार झाला. आणि आपण त्याला डुगू म्हटलं म्हणजे आता त्याला भरपूर काही असं समजायला लागलं. थांब म्हटलं की तो पडतो आणि मस्त मोबाईलकडे कॅमेऱ्याकडे बघतो, हसतो, त्याचं असं काहीसं चालू असतं बघा. आणि तर बघा रात्री मग माझं मिशोवरून एक पार्सल आलं होतं, जे मी डुगूसाठी बोलवलं होतं, हेड कॅप. म्हणजे तो आता बसला की असा जास्त म्हणजे बसतो, पण काही वेळा असा गंडून जातो, मग त्याच्या डोक्याला लागू त्याचं डोकं कमजोर नाही व्हावं म्हणून मी त्यासाठी हेड कॅप मिशोवरून बोलवली. हे 200 रुपयाला मिळाली मला, पण खरंच चांगली आहे. आणि आता माझ्या डुगूची सेफ्टी मला खरंच वाटते की आहे बा, म्हणजे ही लावली तर माझ्या डुगूच्या डोक्याला नाही लागन. आता लावल्यावर समजन. तरी बघा मी घेतलं होतं पार्सल आणि माझी बहीण ओपन करत होती, तर तिनं ओपन करून सर्व पार्सल कसं काय आहे ते सगळं तिनं बघितलं. आणि बघा ही अशी हेड कॅप होती, तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की बोलवा. आणि बघा हे मिशोवरून बोलवलं होतं मी. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, आता ओपन केलेलं दाखवत आहे. त्याच्यानंतर मी पण बघितलं, खूप नरम आणि सॉफ्ट प्रोडक्ट आहे हे, आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी बोलवू शकता. आणि लागलंच तर याचा व्हिडिओ जेव्हा मी माझ्या डुगूला लावून देईल ते हेड कॅप, तर त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकीन. आता ह्या व्हिडिओमध्ये काही तो ॲड केला नाही, अलग त्याचा व्हिडिओ बनवीन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकीन. तर बघा, आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगत जावा. तुम्ही कमेंट करत नाही आणि व्हिडिओ बघून तसेच जाता, व्हिडिओला लाईक पण करत नाही, तर व्हिडिओला लाईक करत जा. आणि बघा त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या इथं जेवण करण्यासाठी, कारण बायाचा स्वयंपाक होता तिथं. तर माझ्या मामीने गेलो होतो आम्ही जेवण करायसाठी. हे बघा, आणि माणसाचं जेवण चालू होतं, आम्ही आणि बाया बसून होतो. बाया म्हणजे कोणीच नव्हतं, मामीच्या सोबतच्या बाया होत्या आणि माझी बहीण मी होती. आई नव्हती आली, कारण डुगू घरीच होता म्हणून. तर बघा असा जेवणाचा मेनू होता, तुम्हाला व्हिडिओ दाखवते, थोडासाच घेतला. पुरण, पानगे आणि आमच्याकडे इकडे अधिक मासात म्हणा किंवा पाणी यासाठी म्हणून पानग्याचा बेत जास्त चालतो. तर असा मेनू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला सकाळी. बघा माझी आई गेली होती वावरात आणि सकाळची मस्त घाई गडबड चालू होती कामाची, आणि आई गेली होती आणि नळ काही आलं नव्हती, आम्हाला भरायचं होतं पाणी. आणि बघा माझ्या आईचं डुगूचं माझ्या आणि आजीचं असं काहीसं चालू होतं. आता आजी आली तेव्हाची डुगूला आजीच सांभाळते.
आणि हे बघा इथे मी भांडे घासत होती आणि माझी बहीण बाकी कामं करत होती. बघा तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल, पूर्ण भांड्याचा पसारा काढला होता आणि पूर्ण भांडे घासत होती. तर जास्त काही भांडे नव्हते, थोडेसेच होते कारण आम्ही काल जेवण करायला गेलो होतो तर भांडे होते. म्हणून मी ते थोडेसे घासून घेतो म्हटलं. अगोदर चाकुल्या केल्या होत्या त्याचे होते, तर ते घासून घेतो म्हणलं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं. बघा म्हणून मग मी अगोदर सगळे शितार पाणी वगैरे काढून 4-5 भांडे होते घासून घेतले आणि आता मी धुणार होती कपडे. तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि आमचे आज कसे हाल झाले, आम्हाला डुगूनं कशी धावपळ केली ते पण बघत जावा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. आणि खरंच मी व्हॉईस ओव्हर करत असली काही नाही काही बडबड चालूच असते, तर ती पण ऐकत जा. कशी वाटते आपली व्हिडिओ ती पण कमेंटमध्ये सांगत जावा. तर बघा इथं पटापट मी सर्व भांडे घेतले आणि माझा डुगू आता माझ्या मागच फिरतो. मागंच फिरत होता. आता मी डबल रिपीट करत आहो. कारण मी व्हॉईस ओव्हर करत असली का काही नाही काही बडबडच असते. मला मग चालू बंद करून अशी व्हॉईस ओव्हर करावं लागते. आणि आता खरंच मोठे व्हिडिओ घ्यावे लागते कारण लहान व्हिडिओला बरोबर हे येत नाही. म्हणून तर बघा ना अशी मस्त हवा चालू होती. पूर्ण अशी घरभर हवा सुटली होती. काही कपडे धुवून वाळत घातले होते आणि काही हे होते. तर बघा मी सर्व भांडे घासून घेतले. तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हे बघा मी पूर्ण भांडे सर्व स्वच्छ असे घासून घेतले आणि आता माझी आजीचा हात काही रिकामा राहत नाही. डुग्गू झोपला होता म्हणून ते बघा इथं अशी निंबुण्या वेचायला लागली होती. बाल्टीत वेचून अशा निंबुण्या जमा करत होते. त्याच्यानंतर मग मी म्हटलं कपडे होते काही, आम्ही रात्री अंघोळ करतो तर ते कपडे होते, डुग्गूचे पण होते. आता म्हटलं ते कपडे धुवून घेतो कारण आबाळ होतं, मग पाऊस गिना तर कपडे वाळत नाही. म्हणून बघा मी पूर्ण असे कपडे धुवायला घेतले. बघा तुम्हाला व्हिडिओत दाखवते. आणि आता इथं गावाकडं कुठं वॉशिंग मशीन काय, आपल्याला गोट्यावरच घसाटे मारू कपडे धुवा लागते. बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण घसाटे मारू पूर्ण आपले कपडे धुवून घेतले. आणि आता दिशाचे पण धुतले. आता राहिलेले कपडे आई धुवून बाकीचे राहिले होते ते, आणि त्याच्यानंतर आम्हाला भरायचं होतं. आता सगळ्यात मोठं काम म्हणजे पाणी. आता पाणी कसं भरू, आम्ही कुठून भरून का भरू, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणं. पूर्ण काही व्हिडिओ घेतला नाही, थोडासाच घेतला, तर आपले व्हिडिओ पहा. आणि याच्या पुढचा पूर्ण व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, पण तो पण व्हिडिओ नक्की पहा. पण त्यासाठी अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कसा वाटते व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि या मंचुरियन खायला. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.